ज्या लाडकी बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा हप्ता जमा झाला नाही, येथे कॉल 9861 71 71 कॉल करून 3000 रुपये जमा होतील. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा 4500 जमा होतील असा अंदाज मात्र होता. मात्र पात्र महिलांना बँक खात्यामध्ये 1500 रुपये एक हप्ता जमा झाला आहे. त्या राज्यातील लोकप्रिय योजना असेल लाडकी बहीण योजना लाभार्थी खुशखबर आहे. पात्र महिलांना बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पाठवला आला आहे. काल बुधवारी ता 31 सायंकाळी राज्यातील लाडक्या बहिणी खात्यात जमा झाला आहे. लाडक्या बहिणी योजना लाभार्थी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात हप्ता होता. दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये पात्र लाडक्या बहिणी खात्यात जमा होतील असे सांगता जात होते. तरी जानेवारी महिन्याचा देखील हप्ता एकत्रित अशी अपेक्षा होती. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात 4500 जमा होतील असा अंदाज बांधव होता. मात्र पात्र महिला बँक खात्यात 1500 रुपये एक हप्ता जमा झाला आहे. वर्षातील सरचिवट सरकारने लाडकी बहीण केवळ 1500 रुपये खुश केले आहे. एवढेच डिसेंबर महिन्यात भरून पडलेले असले केवळ नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिलेल्या बहिणींना काही अपेक्षित झाला विचित्र आहे. पण नोव्हेंबर हप्ता खात्यात असल्याने महिला तर खुश आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेची KYC शेवटची तारीख काल 31 डिसेंबर होती. ज्या महिलांनी मुदतपूर्वी KYC नाही केली त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाला. त्यासाठी पुन्हा मुदत वाढ मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. लाडकी बहीण योजना पैसे जमा झाले, मेसेज आला का नसेल तर काय करायचे? एकदा तांत्रिक अडचणी किंवा बँक सर्व्हरमुळे मोबाईल पैसे जमा झाले SMS उशिरा येतो किंवा कधी मेसेज देखील येत नाही. अशा वेळी खालील पद्धती तुमचे पैसे जमा झाले की नाही तपासायचे. बँक खाते अपडेट जवळ बँक खाते जाऊन पासबुक प्रिंट काढून बॅलन्स तपासा. मोबाईल बँकिंग UPI जर तुम्हाला फोनपे, गुगल पे किंवा ॲप असेल तर तुम्ही तिथे बँक चॅनल चेक करू शकता. बँककडे SMS तुम्ही बँकेचे क्रमांक SMS पाठवून किंवा टोल फ्री क्रमांक मिस कॉल करून खात्यामध्ये रकमेचा संदर्भ करू शकता. डेबिट कार्ड असेल तर SMS देऊन लास्ट ट्रान्सफर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC करून सर्व महिलांना अनिवार्य आहे. KYC प्रक्रिया पूर्ण करायची तारीख 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे. जर KYC केली नसेल तर नवीन वर्ष म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून या महिलांना खात्यात 1500 रुपये कायमचे बंद होईल शकते. नियमानुसार ज्या महिलांना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक किंवा ज्याची KYC अपूर्ण आहे त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. अशा महिला नवीन वर्ष 2026 मध्ये लाडकी बहीण योजना लाभार्थी दूर राहावं लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC करणं सर्व महिला अनिवार्य आहे. KYC प्रक्रिया पूर्ण करायची तारीख 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे. जर KYC केली नसेल तर नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून या महिलांना 1500 रुपये कायमचे बंद होईल. नियमानुसार ज्या महिला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा KYC अपूर्ण आहे त्यांना अपात्र ठरले जाऊ शकते. अशा महिलांना नवीन वर्ष 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी दूर राहावे लागणार आहे.